मातृदिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। आज मी व्हिडिओ पोस्ट करेन, तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघा। काले मला वाटलं नव्हतं स्वराज विश करेल का, फक्त मी आदल्या दिवशी त्याला म्हणाले होते उद्या मदर्स डे आहे, तर तू मला विश करशील ना। नंतर त्याने मला फ्रीजमधलं छोटंसं चॉकलेट आणून दिलं, जे की मला अपेक्षितच नव्हतं खरंच, की स्वराज मला असं काहीतरी हे करेल। मला बोलतो मम्मा डोळे बंद कर, मी बघ तुझ्यासाठी सरप्राईज आणलं आहे। ते चॉकलेट इम्पॉर्टंट नाही, पण त्याच्यामागची भावना खूप महत्त्वाची आहे, जे की माझ्या मुलाला आत्तापासून समजतं आहे। त्याचे पप्पा ऑफिसवरून आले आणि अचानक म्हणायला लागले का डोळे बंद कर अनन्या, मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन आलेलं आहे। आणि ह्यांच्याकडूनही मला अपेक्षित नव्हतं, कारण ते कधीच कुठली गोष्ट सांगितल्याशिवाय घेऊन येत नाहीत, पण हे न सांगता ते माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आले। ते छोटं आहे की मोठं आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तर आणलं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि तेही प्रेमाने एकदम। त्याबद्दल थँक्यू सो मच हजबंड। माझ्यासाठी ते घड्याळ घेऊन आली गिफ्ट, आणि छान मला आता मी बर्थडेला चालली आहे। हाय एव्हरीवन, आज मी माझ्या फ्रेंडच्या बर्थडेला चाललोय, नक्की तुम्ही बघा। बड्डेला आलो, बड्डे बॉयची फॅमिली सर्व आहे, आणि बड्डे बॉयची मम्मा, आणि ही आमच्या बाजूच्या काकी, ह्या दुसऱ्या काकी, तर ही काकींची नात, हे सगळे आम्ही बड्डेला आलो होतो, आणि छान बड्डे झाला, छोटासाच होता। तुम्ही म्हणाल की सारखं सारखं बड्डेचं, पण आहेत त्याचे फ्रेंड खूप सारे म्हणून। आणि ही आमची चिंगूबाई बघा, आमच्या बिल्डिंगमधलीच आहे, तिची मम्मा ही। हा मेनू होता बड्डेमध्ये, आणि रिटर्न गिफ्ट पण मिळालं स्वराजला। नंतर मी घरी आले, तर हे माझ्यासाठी दुसरं सरप्राईज होतं। माझ्यासाठी चॉकलेट आईस्क्रीम केक आणला होता स्वराजच्या पप्पांनी, तो ऑनलाईन मागवला होता त्यांनी, आणि टेस्ट खूप कमाल होते, खरंच खूप आवडला मला। तर असं छोटंसं सेलिब्रेशन केलं स्वराजने, पण मला केक भरवला, त्याच्या पप्पांनी पण भरवला, आणि मस्त वाटलं। दोघांनी माझा मदर्स डे खूप छान सेलिब्रेट केला। आज मी फ्राईड राईस बनवणार आहे। बाहेरून तर आम्ही नेहमीच आणून खातो, पण म्हटलं आज फर्स्ट टाईम घरीच बनवते, तर त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते मी। हां, इथे बघा फ्राईड राईससाठी मी तांदूळ भात शिजवून घेतलेला आहे, आणि ते सर्व भाज्या व्हेजिटेबल्स सर्व घेतलेल्या आहे। तिथे रेड चिली सॉस, सोया सॉस वगैरे घेतलेला आहे। आता मी इथे बघा गॅसची फ्लेम मी हायस्ट ठेवली आहे, तर तेल घातलं 2 चमचे, त्याच्यानंतर सर्व भाज्या मी ॲड केल्या, जे काही व्हेजिटेबल सगळे होते ते सर्व मिक्स केलं, आणि असं हाय फ्लेमवरच मी सर्व ह्या भाज्या परतून घेतल्या। कारण काय की आपल्याला ह्याच्यामध्ये जसं आपण नेहमी कांदा वगैरे खूप वेळ भाजतो तसं नाही भाजायचं होतं, थोडंसं राईसमध्ये क्रंचीपणा यायला पाहिजे, म्हणून मी असं पटापट हाय फ्लेमवरच सगळं फ्राय करत होते। त्यानंतर कांदापात ॲड केली, नंतर त्याच्यानंतर राईस मी त्याच्यामध्ये टाकला। राईस टाकल्यानंतर वरती सोया सॉस, चिली सॉस, मीठ वगैरे ॲड केलं मी त्यामध्ये, आणि सर्व व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं। मला पहिल्यांदा वाटत होतं जास्त भात झाला, म्हणून मी काढला आधी, आणि नंतर पुन्हा त्याच्यामध्ये टाकला। खरं तर मी फर्स्ट टाईमच बनवला आहे फ्राईड राईस, आणि म्हटलं बघूया आपल्याला जमतं की नाही जमतं ते, तर मी त्यासाठी थोडं असं मिक्स करून घेतलं। वरचेवर असं मिक्स करायचं आहे, त्याला जास्त असं म्हणजे जोर लावून मिक्स करायचं नाही, तर मग एकदम खिचडीसारखा होतो मग तो। त्यामध्ये बोलता बोलता सोया सॉस थोडा जास्त पडला, आता माहिती नाही कसा झाला असेल ते टेस्ट, बघूया आता। हे बघा झाला रेडी, या खायला तुम्ही पण। चला तर मग गुड नाईट। आता व्हिडिओला मी इथेच एंड करते, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।